नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, 253 तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र या विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांबद्दल प्रत्येक विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला। अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 75 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। पुरामुळे पीक वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मदतीची घोषणा केली। शेतीपासून ते घरापर्यंत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल 32,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। सरकारने 31,628 कोटी रुपयांची मदत करणार आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। खरीपाच्या मोसमाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे, पिकांचे, जनावरांचे, घरांचे नुकसान झाले। दुर्दैवाने अनेक जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले। आम्ही प्रत्यक्षात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, गहू तांदूळ देण्याचा निर्णय असेल, आम्ही शक्य होईल तेवढी मदत देण्याचा निर्णय घेतला। आम्ही सातत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत आहोत। तसंच शेतकऱ्यांचे आपल्या व पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते। अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली, रब्बीची पेरणी करण्याची क्षमता उरली नाही। यामुळे आर्थिक, मानसिक आणि त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला। आमचा शेतकरी पुन्हा पायावर उभा राहायला पाहिजे। भविष्यात शेती आणि शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। 1,43,22,281 हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती। 68 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले। जास्त नुकसान 29 जिल्ह्यांत झालं। 253 तालुक्यांना सरसकट मदत केली जाईल। जिथे नुकसान झाले आहे तिथे नव्याने घर बांधण्यास सरकार मदत करणार आहोत। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधून देणार आहोत। गोठ्यांची मदत वेगळी करणार आहोत। दुकानदारांना 50,000 रुपयांपर्यंत मदत केली जाईल। जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। दरम्यान राज्यातील 26 जिल्ह्यांमधील 178 तालुक्यांमध्ये 12 ते 28 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 75 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले। 1,61,000हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला। 9,263 हेक्टर जमिनीवरील माती खरडून गेल्याने 26,000 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला। त्यामुळे हे शेतकरी सरकार कधी आणि किती मदत करणार याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांना सरकार सरसकट कर्जमाफी देखील करण्याची अपेक्षा आहे आणि सरसकट नुकसान भरपाई देखील देण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेले आहे। तर मित्रांनो, नक्कीच एक मदत शेतकऱ्यांना दिलासा देईल आणि शेतकरी पुन्हा उभा राहील। अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।